जवळ काढा म्हणजे आवाज येतो जवळ. नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर आपण आलेलो आहे ऊसाच्या प्लॉटवरती. ऊसाच्या प्लॉटवर आलेलो आहे. तर ऊसाची पद्धती म्हणजे अशा पद्धतीने आपल्याला दिसते. फुटवा भरपूर प्रमाणात आपल्याला काही दिसत नाही एवढा. पिवळापणा थोडाफार जाणवतोय. आणि आत्ता हे आपण शेतकऱ्याला मार्गदर्शन द्यायचं काम करणार आहे. आता पहिलंच मार्गदर्शन आहे ह्यांना. तर ह्यानंतर आपण मार्गदर्शन दिल्यानंतर किती उत्पन्न यांची वाढते हे आपण ह्यांच्याकडून जाणून घेऊ. मामा तुमचं नाव सांगा. अक्षय शिवाजी बोले. अक्षय शिवाजी बोले. पुढे आज आता हे आपण औषधं वगैरे तुम्ही वापरणार आहे. वापरल्यानंतर तुम्हाला काय रिझल्ट येतोय ते आपण पुढल्या व्हिडिओमध्ये तर बघणार आहे. फक्त आत्ता तुम्हाला ह्याची माहिती कोणी दिली 100% रिझल्ट येतो ह्यांच्याकडून. तुम्हाला असं कोणाकडून पाहुण्यांनी दिली. पाहुण्याने कळलं. पाहुण्याचा रिझल्ट तुम्ही पाहिला पाहिला चांगला 100% वाटतोय तुम्हाला. 100%. चांगला वाटतोय. आणि तशाच पद्धतीने आपण इथं बिन रिझल्ट काढून द्यायचं काम करणार. रिझल्ट म्हणजे 100% म्हणजे शेतकऱ्याला म्हणजे एक नंबर शेतकरी समाधान तर आपण समाधान. त्यामुळं शेतकरी पहिलं चांगला. आता पहिलं ॲव्हरेज किती गेले मामा तुमचं? पहिलं किलो 45. 45 टन गेले. रान किती पांडे? 10 पांडा पण तिकडं हे सगळं मिळून 6 एकर. 6 एकरात किती गेले? 45. 6 एकरात 45 टन गेले बघा मित्रांनो. आता पुढल्या व्हिडिओ आता पुढे टेप बाय टेप आपण व्हिडिओ घेणार आहे. शेवट ॲव्हरेज काय काढून देतो ह्याच्या बघा 6 एकरात 45 टन गेले. आता आपण टेक्निकल दिल्यानंतर 80 ते 90 किंवा 120 टनापर्यंत ॲव्हरेज ह्याला 100% काढून द्यायचं आपण काम करणार आहे. तर जसं होईल तसं रानाच्या ह्याच्या बिन आपण 80च्या पुढंच म्हणजे आपण म्हणजे टेक्निकल चालू केल्यापासून मार्गदर्शन वेळेची वेळ असणार. 15 ते 20 दिवसाला व्हिजिट असणार. 8 दिवसाला सुरुवातीला असणार. त्यानंतर आपण मार्गदर्शन केल्यानंतर 30 ते 40 टन 100% यात वाढायची. वाढलंच पाहिजे. 6 एकरात कमीत कमीत 120 ते 140 टनापर्यंत ॲव्हरेज निघलं पाहिजे मित्रांनो. धन्यवाद. आता दुसऱ्या व्हिडिओमध्ये दावायचं तुम्हाला दुसऱ्या व्हिडिओमध्ये दावायचा तुम्हाला प्रयत्न करीन. थँक्यू. धन्यवाद.